नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घालणार आहोत. या कार्यकर्तृत्वावरती प्रकाश टाकण्यापूर्वी मी सर्वप्रथम लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून या ठिकाणी मी माझे विचार आपल्यासमोर ठेवणार आहे. साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धारेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला, आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांशिवाय काय किंमत भारताच्या या मातीला, असं जर आपण म्हणालो तर मला असं वाटतं की ते चुकीचं होणार नाही. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला आपल्याला असं म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावजींचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या संबंधानं आपण नेहमी असं म्हणत असतो की महाराष्ट्र ही संतांना, समाज सुधारकांना आणि शूरवीरांना जन्म देणारी अशी ही भूमी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत, अनेक विचारवंत होऊन गेले. छत्रपती शिवरायांसारखे शूरवीर याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले त्यात ज्या मराठवाड्यामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा जन्म झाला, तो मराठवाडा देखील अनेक संतांना जन्म देणारी जन्मभूमी बनून आपण त्या मराठवाड्याकडे पाहतो. आणि या मराठवाड्याचा गौरव करत असताना सुप्रसिद्ध कवी लक्ष्मीकांत तांबोळी म्हणतात की या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ. अशा प्रकारची ही गोदामाईच्या काठानं पुनीत झालेली मराठवाड्याची भूमी, आणि या मराठवाड्याच्या भूमीमध्ये या मराठवाड्यानं अनेक संतांना जन्म दिलेला आहे. ज्यांना आपण माऊली म्हणतो, त्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म देखील याच मराठवाड्यामध्ये झाला. 13व्या शतकामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये या देशामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम ज्या संतांनी केलं, त्या संतांच्यामध्ये ज्या दोन संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते म्हणजे ज्ञानदेव आणि नामदेव. त्या ज्ञानदेवांचा जन्म देखील जर आपण पाहिलात तर पैठणच्या जवळ मराठवाड्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर नामदेवांचा जन्म देखील हिंगोली जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी झाला. आता अलीकडे त्याला आपण नरसी नामदेव असं म्हणतो. त्या नामदेवांनी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणत वारकरी संप्रदायाचा किंवा आध्यात्मिक लोकशाही पंजाबच्या घुमानपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलं. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतातलं ज्ञान प्रकट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले ही काम ज्या माऊलींनी केलं. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ संस्कृतमधल्या भगवद्गीतेवर समीक्षा ग्रंथ म्हणून, टीका ग्रंथ म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीमध्ये आणण्याचं काम केलं. आणि माऊलींनी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना देखील सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे या प्रकारचं काम केलं. ते ज्ञानेश्वर माऊली ही याच मराठवाड्यामध्ये जन्माला आले, त्याचा उल्लेख मी यापूर्वी देखील आपल्यासमोर केला. जनाबाई, संत जनाबाईंचा जन्म देखील याच मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड या ठिकाणी झाला. आणि ज्या संत जनाबाईंनी स्त्रीमुक्तीचा पहिला उद्गार त्यांच्या साहित्यातनं आणि त्यांच्या कृतीतनं उतरविण्याचं काम केलं. त्या असं म्हणाल्या की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. या प्रकारचं धारिष्ट्य ज्या संत जनाबाईंनी दाखवलं, त्या संत जनाबाईंचा जन्म देखील याच मराठवाड्यातला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की भारुडाच्या माध्यमातून, गवळणीच्या माध्यमातून, भावार्थ रामायणाच्या माध्यमातून, भागवत अशा विविध पद्धतीनं वारकरी संप्रदाय किंवा अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या संत एकनाथांनी केलं, त्या संत एकनाथ महाराजांचा जन्म देखील पैठण मराठवाड्यामध्ये झालेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे सांगण्याचा माझा उद्देश एवढाच होता की 12व्या-13व्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करणाऱ्या आत्तापर्यंत उल्लेखित केलेले हे सगळे संत मराठवाड्यामध्ये जन्माला आले. त्याच पद्धतीनं
21व्या शतकामध्ये संसदीय लोकशाहीला अधिक बळकटी देण्याचं काम ज्या नेतृत्वांनी केलं, त्या नेतृत्वांच्यापैकी बरेच महत्त्वाचे नेते याच मराठवाड्यामध्ये जन्माला आलेले आहेत, ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. ज्येष्ठतेनुसार जर आपल्याला इथं उल्लेख करायचा झाला तर उल्लेख करावा लागतो तो शंकररावजी चव्हाण साहेबांचा. आपल्याला माहिती आहे की या राज्याचे माजी मुख्यमंत्री, या देशाचे गृहमंत्री आणि अनेक प्रकारचे जबाबदाऱ्या ज्यांनी पार पाडल्या आणि मराठवाड्याचे भाग्यविधाता म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, ज्यांना आपण जलपुरुष म्हणून देखील ज्यांचा सन्मानानं उल्लेख करतो, असे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांचा जन्म देखील जिथे संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला त्याच पैठणला शंकररावजी चव्हाण साहेबांचा जन्म झाला आणि त्यांनी देखील संसदीय लोकशाहीला खऱ्या अर्थाने या देशामध्ये विकसित करण्याचं काम केलं. असा हा मराठवाड्यातला एक सुपुत्र, त्याचा उल्लेख आपल्याला मुद्दाम या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यानंतर याच मराठवाड्यामध्ये प्रमोदजी महाजनांसारखं नररत्न जन्माला आलं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी प्रमोद महाजन यांचा जन्म म्हणजेच मराठवाड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी पक्षीय पातळीवर केलेलं काम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यांनी मंत्री म्हणून देखील अत्यंत महत्त्वाचं काम केलं. आज जी आपण संचार क्रांती पाहतो आहोत, ही संचार माध्यमांच्या बाबतीमधली असेल किंवा विज्ञान तंत्रज्ञानांच्या क्रांतीमध्ये प्रमोद महाजनांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. वक्तृत्वाच्या क्षेत्रातलं देखील त्यांचं जे श्रेष्ठत्व होतं हे आपल्या सगळ्या देशवासियांना माहिती आहे. कदाचित प्रमोद महाजनजी जर आज हयात असते तर या देशाचे पंतप्रधान होण्याची संधी देखील त्यांना निश्चितपणे प्राप्त झाली असती. एवढं मोठं नेतृत्व याच मराठवाड्यामध्ये प्रमोद महाजनांच्या निमित्तानं आपल्याला प्राप्त झालेलं दिसतं, ज्यांनी या देशामध्ये या ठिकाणी संसदीय लोकशाही विकसित करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विलासरावजी देशमुख साहेब असतील, ज्या विलासराव देशमुखांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, राज्याच्या कामाबरोबरच त्यांनी देश पातळीवर विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री, अवजड उद्योग मंत्री म्हणून, काही काळ ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं काम. बाभळगावसारख्या अत्यंत छोट्या जिल्हा लातूर या ठिकाणी जन्माला आलेला हा सुपुत्र, ज्याने आपल्या कार्यकर्तृत्वानं या देशातल्या संसदीय लोकशाहीला आपल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम केलेलं होतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यानंतर अनेकांचा आणखीन आपल्याला शिवराज पाटील चाकूरकरांपासून अनेकांचा उल्लेख अभिमानानं करता येईल, परंतु विस्तार भयास्तव काही प्राधानिक स्वरूपामध्ये नेते इथं घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ज्यांच्या कार्यकर्तृत्वावरती आपण या ठिकाणी प्रकाश टाकतो आहोत ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा देखील जन्म याच मराठवाड्यामधला परळी तालुक्यातील नात्र्यासारख्या अत्यंत छोट्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या गोपीनाथरावांचा जन्म झाला 12 डिसेंबर 1949ला त्यांचा जन्म पिता पांडुरंग व माता लिंबाबाई यांच्या पोटी झालेला आहे. आणि नात्र्यासारख्या एका छोट्या गावामध्ये जन्माला येऊन ज्या नररत्नानं आपल्या कार्यकर्तृत्वानं संयुक्त राष्ट्र संघटनेपर्यंत नात्रा या गावाला आणि मराठवाड्याच्या मातीला नेऊन पोहोचवण्याचं काम केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं कार्यकर्तृत्व हे खरोखरच सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना आदर्शवत ठरावा अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर या ठिकाणी घालतो आहोत. पिता पांडुरंग आणि माता लिंबाबाईंच्या पोटी 12 डिसेंबर 1949ला नात्रा तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. गोपीनाथरावजींचं प्राथमिक शिक्षण हे आपल्या जन्मगावी नात्रा या ठिकाणीच झालेलं आपल्याला दिसून येतं. तसं पाहिलं तर घरची फार चांगली परिस्थिती नाही आहे आणि म्हणून त्यांना झाडाखाली बसून अनेक वेळेस अभ्यास करावा लागलेला आहे. नात्र्यापासून माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था गावामध्ये नाही आहे. गावापासून दूर परळी हे शहर आहे ज्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था आहे. आई वडिलांची इच्छा आहे की आपला मुलगा शिकला पाहिजे आणि यांची इच्छा आहे गोपीनाथरावजींची की आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून माध्यमिक शिक्षणासाठी गोपीनाथरावजी नात्रा ते परळी पायपीट करून या ठिकाणी माध्यमिक शिक्षण घेताना आपल्याला दिसून येतात. अनवाणी पायानं कित्येक वेळा त्यांना जावं लागलेलं आहे. पायाला चप्पल देखील मिळालेली नाही आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही मोठी माणसं काही आभाळातनं खाली पडत नसतात की जमिनीतनं उगवत नसतात.
त्यांना देखील मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस अडचणींना, गरिबीला, अज्ञानाच्या वातावरणाला सामोरं जावं लागतं. तशाच प्रकारच्या गरीब परिस्थितीला चा सामना या ठिकाणी गोपीनाथरावजींना देखील करावा लागलेला आहे. ही गोष्ट आपण त्यांचं चरित्र अभ्यासत असताना लक्षात घेतली पाहिजे. 1968ला ते 11वीला अंबेजोगाईच्या खोलेश्वर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना दिसतात. म्हणजे 11वीला ते अंबेजोगाईला गेलेले आहेत. खोलेश्वर महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि याच काळामध्ये त्यांचं जे काही वडिलांचं छत्र होतं ते हरवलं. वडील हे जग सोडून गेले आणि या ठिकाणी त्यांना आणखीन अडचणींना जास्तीचं सामोरं जावं लागताना आपल्याला दिसून येतं. परिस्थिती अशी आहे की रूमवरती स्वतः हातानं स्वयंपाक करून गोपीनाथरावजींना या कालावधीमध्ये शिक्षण घ्यावं लागलेलं आहे. याच कालावधीमध्ये अंबेजोगाईमध्ये शंकर महाराज वंजारी वसतिगृह होतं. या वसतिगृहामध्ये देखील काही काळ राहून गोपीनाथरावजींनी शिक्षण घेण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. याच काळामध्ये शिक्षण घेत असताना तिथेच एक प्रमोद महाजन नावाचा मित्र त्यांना सापडतो किंवा प्रमोद महाजनांशी त्यांचं मित्रत्व होतं. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जयसिंगराव गायकवाड याही व्यक्तीशी, याही विद्यार्थ्याशी त्यांचं त्या ठिकाणी मित्रत्व होतं आणि लहानपणापासूनच नेतृत्व करण्याच्या गुण अंगामध्ये असल्यामुळे महाविद्यालयाच्या शिक्षणाच्या काळामध्येच प्रमोद महाजनांच्या, जयसिंगरावजी गायकवाड यांच्या सहकार्यानं ते महाविद्यालयाच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेताना आपल्याला दिसून येतात आणि या ठिकाणी नेतृत्व करण्याची जी त्यांच्या अंतःकरणातली इच्छा आहे ती इच्छा इथून पुढे पूर्ण होताना आपल्याला दिसून येते आहे. विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री म्हणून त्यांनी याच कालावधीमध्ये काम केलेलं देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथलं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर, पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते लॉचं शिक्षण, ज्याला विधीचं शिक्षण आपण असं म्हणतो, कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गोपीनाथरावजी पुणे या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतात. तिथे देखील लॉचं शिक्षण घेत असताना गोपीनाथरावजी असे काही शांत बसलेले नाही आहेत. तिथे देखील विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही निवडणुका असतील, त्यामध्ये त्यांनी हिरिरीनं सहभाग घेतलेला आपल्याला दिसून येतो आणि इथं विधी शिक्षण घेत असताना या ठिकाणी त्यांना आणखीन एक मित्र भेटतो, ज्या मित्राचं नाव आहे विलासरावजी देशमुख. प्रमोद महाजन तुम्हाला मी म्हणालो, त्याचबरोबर विलासरावजी देशमुख हे जीवस्य कंठस्य अशा प्रकारचे मित्र या ठिकाणी इथपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये त्यांना मिळालेले आपल्याला दिसून येतात. आणि खऱ्या अर्थानं गोपीनाथरावजींच्या जीवनाला जर दिशा कुठं प्राप्त झाली असेल तर ते पुण्याला लॉ कॉलेजला शिकायला आल्यानंतरच त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाल्याची दिसून येतं आणि त्यांनी अनेक ठिकाणी या प्रकारचं मत देखील व्यक्त केलं होतं. त्यावरून आपल्या लक्षात येतं की गोपीनाथरावजींच्या जीवनाला पुण्याला आल्यानंतर कलाटणी मिळालेली आहे. कारण 1972-73 या कालावधीमध्ये जयप्रकाश नारायण यांनी एक राष्ट्रव्यापी आंदोलनाला सुरुवात केलेली होती. आपल्याला माहिती आहे की जय प्रकाश नारायण या देशातलं अत्यंत चारित्र्यवान अशा प्रकारचं नेतृत्व. असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता कार्य करणारं अशा प्रकारचं हे नेतृत्व जयप्रकाश नारायण, ज्यांनी या कालावधीमध्ये काय केलं होतं, तर राष्ट्रव्यापी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलेलं होतं आणि याचा परिणाम गोपीनाथरावजींच्या जीवनचरित्रावर झालेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की वसंतराव भागवतांच्या प्रेरणेनं व मार्गदर्शनानं देखील गोपीनाथरावांचं जीवन उजळून निघालेलं किंवा गोपीनाथरावांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रेरणा मिळालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. औरंगाबादमध्ये जनसंघाचं काम त्यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं आणि याच कालावधीमध्ये देशामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केलेली आहे आणि या आणीबाणीच्या कालावधीमध्ये जी आणीबाणीमुळं अनेक प्रकारची मुस्कटदाबी सर्व क्षेत्रातल्या लोकांच्यावरती केली जात होती, त्याचा विरोध होणं साहजिक होतं आणि याचा विरोध जयप्रकाश नारायणांसारखी नेते मंडळी करायला लागलेली होती. साहित्याच्या क्षेत्रामध्ये साहित्यिक देखील लेखनीच्या माध्यमातून याचा विरोध करताना आपल्याला दिसून येतात आणि
गोपीनाथरावांसारख्या अन्याय न सहन करणाऱ्या नेतृत्वाला देखील जरी ते विद्यार्थी दशेत असले तरी विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत असताना त्यांनी अनेक वेळेला विद्यार्थ्यावर अन्याय होत असतील तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. आणि मग अशा या युवा नेतृत्वाला देशातल्या आणीबाणीनं त्यांचं मन व्यथित झालं आणि जयप्रकाश नारायणांची ही जी काही याच्या विरोधातली चळवळ आहे तिला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि या आणीबाणीचा विरोध केला पाहिजे. यासाठी ते या विरोधामध्ये सक्रिय झालेले आपल्याला दिसून येतात. आणि याचा परिणाम सरकारच्या विरोधामध्ये गेल्यानंतर काय होतो, जसं नेहमी सरकारच्या विरोधामध्ये जर कोणी काम करत असेल तर त्याला अटक केली जाते, कारावास दिला जातो. तशाच प्रकारे 15 डिसेंबर 1975ला गोपीनाथरावजींनी आणीबाणीच्या विरोधामध्ये आंदोलन छेडल्यामुळं त्यांना पोलिसांच्याकडे अटक करण्यात आली आणि 3 महिने हर्सुलच्या जेलमध्ये औरंगाबादला ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा अटक झाली आणि 17 महिनेची पुन्हा एकदा शिक्षा झालेली आहे. सुरुवातीला 3 महिने हर्सुलमध्ये राहिले, नंतर पुन्हा 17 महिन्याची एकदा शिक्षा झालेली आपल्याला दिसून येते. आणि या जेलमध्ये राहत असताना अनंत भालेराव असतील, मोहन धारिया, बाबा भिडे, बापूसाहेब काळदाते यांच्या भेटी झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि याच कालावधीमध्ये जनता पक्षाची स्थापना देखील झालेली होती. JP सारखं एक नेतृत्व जे देशाला चारित्र्यवान नेतृत्व म्हणून त्यांचा परिचय होत होता. असं म्हणतात की जयप्रकाश नारायणच्या जर प्रॉपर्टी बघितले तर त्यांच्याकडे केवळ एक सतरंजी आणि लोड होता. म्हणजे किती चारित्र्य घेऊन जगणारं हे व्यक्तिमत्व होतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचा या नेतृत्वाचा परिणाम गोपीनाथरावजींच्या जीवनचरित्रावर झालेला दिसून येतो आणि त्यामुळं त्यांनी स्वतः कारावास देखील भोगलेला आहे. म्हणजे ही माणसं स्वतःच्यासाठी कारागृहात गेलेली नाही आहेत, तर या देशातल्या सामान्य माणसांच्या वरती जो आणीबाणीच्या माध्यमातून बंधनं लादली गेलेली आहेत त्याच्यातनं मुक्त करण्यासाठी गोपीनाथरावांनी या ठिकाणी जेल देखील पत्करलेली आपल्याला पाहायला मिळते. इंदिरा गांधींनी 18 जानेवारी 1975ला पुन्हा एकदा निवडणुकांची घोषणा केलेली आपल्याला दिसून येते. आणि या घोषणा केल्यानंतर 26 जानेवारी 1975ला प्रमोद महाजनजी आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जेलमधून सुटका झालेली आपल्याला दिसून येते. जेलमध्ये असतानाच प्रमोदजींच्या बहीण प्रज्ञाताई ह्या डबा घेऊन येत असायच्या आणि त्याच कालावधीमध्ये गोपीनाथरावजींची आणि प्रज्ञाताईंची मैत्री झालेली आहे. आणि या मैत्रीचं प्रमोद महाजनांच्या त्या बहीण प्रमोद महाजनांच्या परवानगीने आपल्याला माहिती आहे की या प्रेमाचं नंतर विवाहामध्ये देखील रूपांतर झालेलं 21 मे 1978ला आपल्याला पाहायला मिळतं. या जेलमध्ये डबे देत असताना मी आताच म्हणाल्याप्रमाणे प्रज्ञाताईंचं आणि गोपीनाथरावजींची मैत्री झाली आणि या मैत्रीचा रूपांतर 21 मे 1978ला विवाहामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर याच काळात उजनी जीपवर जिल्हा परिषदेवर बीड जिल्ह्यामध्ये धर्मापुरीच्या बाजूला उजनी जो जिल्हा परिषद गट आहे त्या गटामधून गोपीनाथरावजी पहिल्यांदा आयुष्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून याच कालावधीमध्ये निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. आपल्याला माहिती आहे की या कालावधीमध्ये मराठवाडा नामांतराचा प्रश्न ऐरणीवर होता. अनेक लोक मराठवाडा नामांतराच्या प्रश्नाला विरोध करत होते, परंतु गोपीनाथरावजींनी मराठवाडाच नामांतराला पाठिंबा दिलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विश्वरत्न प्रज्ञा सूर्याचं नाव या विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे या भूमिकेशी गोपीनाथरावजी ठाम होते नव्हे तर हे झालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या काळातलं त्यांचं हे काम देखील आपण अधोरेखित केलं पाहिजे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 1980ला रेणापूरमधून विधानसभेवरती पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून गेलेले आहेत. त्यांच्या विधानमंडळातल्या कारकिर्दीला प्रारंभ 1980 पासून झालेला आपल्याला दिसून येतो. याच काळात भाजपा युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील झालेले आपल्याला दिसून येतात. या काळामध्ये त्यांनी काय केलं तर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं काम केलेलं आहे. 1980 ते 82 पर्यंत ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी केलेलं काम
आपण स्मरणात ठेवू अशा प्रकारचा आहे कार्यकाल आहे 1980 ते 82. या कालावधीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून देखील अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम केलेलं आहे. 1985ला त्यांचा पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हा पराभव का झाला त्याची अनेक कारणं आहेत. त्या कारणांचा उल्लेख आपल्याला इथं करायचा नाही आहे. त्यांच्या जीवनपटात मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. 1985ला त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 1986ला भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ते पार पाडताना आपल्याला दिसून येतात. आणि 86ला जेव्हा ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होतात त्यावेळेला त्यांनी अनेक अशा चळवळी केलेल्या आहेत. अनेक अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले आहेत की ज्यामुळं आपल्या पक्षाला या ठिकाणी जनचेहरा प्राप्त व्हावा. त्यासाठी त्यांनी किंवा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी दुष्काळी परिषद, ज्वारी परिषद, दूध आंदोलन व राज्यस्तरीय प्रश्नावर मुंबई आणि नागपूर विधानमंडळावर मोर्चे देखील काढलेले आहेत. म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या कामाचा जो काही रूपरेषा आहे ती वंचितांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, बहुजनांच्या उन्नतीसाठी राहिलेली आहे. आणि म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जे काम केलं, ज्यामध्ये त्यांनी दुष्काळी परिषद घेतलेली आहे, ज्वारी परिषद घेतलेली आहे, दूध आंदोलन व राज्यव्यापी प्रश्नांच्यासाठी मुंबई आणि नागपूर विधानमंडळावरती मोर्चे घेऊन जाण्याचं काम देखील केलेलं आहे की ज्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारने या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्याकडे गांभीर्यानं पाहावं आणि ते प्रश्न सुटावेत या भावनेतनं अत्यंत प्रामाणिक केलेलं काम आपल्याला इथं पाहायला मिळतं. 1980 10 मार्च 1988 रोजी त्यांनी मुंबईत 2 लाख शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा देखील काढलेला आपल्याला दिसून येतो. किती शेतकरी आहे? 2 लाख शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी 10 मार्च 1988ला मुंबईला मोर्चा काढलेला आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयांना माहिती असेल. 1989ला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची चळवळ उभी केली आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी मोठं आंदोलन उभं केलं. 16 डिसेंबर 1989ला नागपूर विधानमंडळावर 7 लाख लोकांचा मोर्चा गोपीनाथरावजींच्या नेतृत्वाखाली गेलेला आहे. आणि मुख्य मागणी त्यांची ही आहे की हा जो बळीराजा आहे याला कर्जमुक्ती दिली गेली पाहिजे. आणि आपल्याला माहिती असेल की त्यांच्या या आंदोलनाला यशही आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. 1990ला रेणापूरमधून ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. गोपीनाथरावजी दुसऱ्यांदा आमदार म्हणून कधी निवडून आले ते 1990ला आलेले आहेत. 1991-92मध्ये नागपूर या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची निवड झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा ठरलेला होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी विरोधी पक्ष झाल्यानंतर पहिलं काम कोणतं केलं असेल तर शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढलेली आहे. म्हणजे पद प्राप्त झालं आणि ते घरात गुपचूप बसलेत असं नाही आहे. एकदम विरोधी पक्ष पद मिळाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की या पदाचा उपयोग आपण शेतकऱ्यांच्या आणि वंचितांच्या प्रश्न सोडवण्यासाठी केला पाहिजे. यासाठी त्यांनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढलेली आपल्याला पाहायला मिळते. 1995ला तिसऱ्यांदा ते रेणापूरमधून पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. या कालावधीमध्ये राज्यात युतीचं सरकार निर्माण होतं आणि 14 मार्च 1995ला ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून शपथ घेताना आपल्याला दिसून येतात. याच वेळी त्यांच्याकडं पाटबंधारे ऊर्जा खातं देखील आलेलं आहे. आणि या आपल्या पूर्ण आयुष्यात जेवढा म्हणून त्यांनी या राजकारणामध्ये कार्यकाल घातला त्या सगळ्या कार्यकाळामध्ये केवळ हे 4.5 वर्ष 1995च्या युती सरकारच्या मधले त्यांचे मंत्रिपद जर सोडलं तर बाकी काळात त्यांना प्रत्यक्ष सत्तेची फळं कधी चाखायला मिळालेले आपल्याला दिसत नाही आहेत. आणि जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याचा सरकार आला आणि त्यांनी हे पदभार स्वीकारला
त्यानंतर त्यांनी अनेक अशा प्रकारच्या कायदे केले की ज्या कायद्यांचा उल्लेख मी जर करत राहिलो तर खूप वेळ जाईल. मोका कायदा, गुंतवणूकदारां संरक्षण देणारा कायदा केलेला आहे त्यांनी. भटक्या विमुक्त जमातींसाठी स्वतंत्र मंत्रालय त्यांनी निर्माण केलेलं आहे. मागास जाती व आर्थिक दुर्बलांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि गृहमंत्री असताना मुंबईमध्ये जे काही टोळी युद्ध चाललेलं होतं, या टोळी युद्धाला संपवण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. म्हणून आजपर्यंत जेवढे गृहमंत्री झाले या राज्यामध्ये, त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गृहमंत्री म्हणून आजही गोपीनाथरावांचा उल्लेख सर्वसामान्यांपासून ते सगळेच लोक आदरानं करताना आपल्याला दिसून येतात. 2000मध्ये पुन्हा चौथ्यांदा ते निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. चौथ्यांदा रेणापूरमधून ते आमदार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या कालावधीमध्ये त्यांनी शेतकरी संघर्ष यात्रा व विविध आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. भाजपा विधिमंडळ गटनेते म्हणून देखील त्यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे 2001मध्ये भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. कधी? 2001मध्ये भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि अशी निवड झाल्याच्या नंतर त्यांनी अक्कलकोट ते कल्याण सलग 90 दिवसाची संघर्ष यात्रा काढलेली आहे. साधी गोष्ट नाही आहे की इतका मोठा नेता आणि स्वतः 90 दिवस सगळं आपलं घरदार सोडून सर्वसामान्य माणसांच्यासाठी पायपीट करतो. आणि म्हणून तर आजही गोपीनाथरावांचं नाव प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर बसलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून अक्कलकोट ते कल्याण सलग 90 दिवसाची त्यांनी संघर्ष यात्रा काढलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी वीज, दुष्काळ, शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर, त्याचबरोबर भ्रष्ट अकार्यक्षम सरकारच्या विरोधामध्ये जनजागरण करण्यासाठी ही संघर्ष यात्रा त्यांनी काढलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याचा फायदा देखील निश्चितपणे पक्षाला झालेला आपण पाहिलेला आहे. 2003मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा त्यांची निवड झालेली आहे. 2003ला पुन्हा एकदा ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झालेले. 2004ला रेणापूरमधून 5व्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. भाजपा विधिमंडळ गटनेते म्हणून पुन्हा त्यांची निवड झालेली आहे. 2006ला रामभाऊ महाळगी प्रबोधिनी जी मुंबईला आहे त्या ठिकाणचे प्रशिक्षण व अभ्यास केंद्राच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. 2007ला भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून त्यांना निवडण्यात आलेलं आहे. 2007ला 2009ला मात्र त्यांनी आता राज्याचं राजकारण सोडून देशाच्या राजकारणामध्ये प्रवेश केलेला दिसून येतो. कारण 2009ला त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि देशातल्या जे काही विक्रमी मतं घेऊन निवडून येणारे नेते होते त्या मतपैकी विक्रमी मत घेऊन 2009ला बीड लोकसभेवरती निवडून येण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. भाजपा लोकसभेतील उपनेतेपदी देखील त्यांची निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2010ला केंद्र सरकारच्या रसायने आणि उर्वरके समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. युनोच्या शिखर परिषदेसाठी ते परदेश दौऱ्यावरती न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावरती भारताची बाजू त्यांनी परखडपणे मांडलेली आहे. म्हणून मी आपल्याला म्हणालो की नात्रा ते युनोपर्यंत त्यांचा प्रवास राहिलेला आहे. ते जेव्हा न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये जातात आणि तिथं जाऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावरती परखड अशा प्रकारची विद्वत्पूर्ण अशा प्रकारची बाजू मांडलेली आपल्याला दिसून येते. पुनश्च एकदा 2014च्या बीड लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा जवळपास 36,000पेक्षा अधिक मतांनी 1,36,000पेक्षा अधिक मतांनी ते निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. कधी? 2014ला पुन्हा एकदा बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून 1,36,000पेक्षा अधिक मतांनी ते निवडून आलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे 26 मे 2014 रोजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी शपथ घेतलेली देखील आपण सगळ्यांनी याची डोळा पाहिलं. परंतु नियतीचा डाव वेगळाच होता. शपथ घेऊन एक 5-6 दिवसच झाले असतील
तेवढ्यामध्ये 3 जून 2014 रोजी अपघातामध्ये या लोकनेत्याचं निधन झाल्याची दुःखद बातमी तुम्हाला आणि मला ऐकावी लागली. आणि त्यानंतर जे घडलं आणि आज जे घडतंय हे आपण सगळेजण याची देही याची डोळी पाहतो आहोत. असं हे अत्यंत संक्षेपामध्ये मी गोपीनाथरावजींच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख या ठिकाणी मांडलेला आहे. यापुढे मला गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे कसे वारसदार होते, या प्रकारचा विचार दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवायचा आहे. साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण या व्हिडिओचं श्रवण करूया. इतरांना हे व्हिडिओ पाठवून गोपीनाथरावजींच्या कार्यकर्तृत्वाचं श्रवण करून त्याला आपल्या आचरणामध्ये आणून खऱ्या अर्थानं त्यांना आपण आदरांजली वाहूया. यासाठी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल रामकृष्ण बदने तर त्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि गोपीनाथरावजींच्याबद्दल मी जे काही इथून पुढे व्हिडिओ टाकणार आहेत ते सगळे व्हिडिओ आपण पाहावेत, शेअर करावेत, कमेंट करावेत, अशा प्रकारची नम्र विनंती आपल्याला करून या ठिकाणी आजच्या व्हिडिओला मी या ठिकाणी समाप्त करतो. आपला सर्वांना पुनश्च एकदा मनपूर्वक नमस्कार.